9 9 9 10 वर्ष जवळ ही कामं रखडली गेली आहेत. थांब 100% कामं करणार नाही, 100 दिवसामध्ये कामाला आपण तयारी सुरुवात करणार. जे निगेटिव्ह होणार आहे, मतं मागायची आहेत, मतं मागण्यासाठी काही करता येईल ते करावं लागेल. बघ सेम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्याही सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी त्या सगळ्या होणार, पण त्यावेळेला आपल्याला पहिला पालिकेमध्ये भाजपाचा महायुतीचा महापौर बसवावं लागेल. वसई विरार शहराची महानगरपालिकांची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि पक्षांचा प्रचार देखील आता सुरू झालेला आहे. आता माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 3 चे श्री किरण किणी, जे भाजप या पक्षातर्फे निवडणुकीसाठी उभे आहेत. सर, काय सांगाल? प्रचार या माध्यमातून सुरू आहे की प्रचार कसा सुरू आहे लोकांपर्यंत. ज्या हिशोबाने आमचे सीएम साहेब येऊन गेले त्याच्यानंतर ज्या हिशोबाने इकडचं वातावरण जे बदललेलं आहे तिथं लोकांना आणि विरोधकांना कळलेलंच आहे की आपल्याला जिंकणार आहेत का हरणार आहेत ना. आता इकडे ज्या प्रकारे आपण पूर्ण प्रभाग फिरलेलो आहे, अगोदर समाजकारणाच्या माध्यमातून फिरलेलो आहे, आज राजकारणाच्या माध्यमातून आपण महापालिकेमध्ये भरपूर मुद्दे मांडलेले आहेत. ज्या अगोदर जे विरोधी पक्ष होतं त्यांचे जे नगरसेवक नाव कोणाचं घेणार नाही, ज्या पण विभागामध्ये ज्या वॉर्डला जी कामं होती प्रत्येक वॉर्ड फिरलोय. जसं हा विभाग आम्ही या विभागामध्ये वेस्टर्न नगर सानंदनगर हा पूर्ण विभाग मोडला जातो. आज इकडे एक नाल्याचं काम होतं, ते नाल्याचं काम येतंय पावसाळ्यात. मी माझ्या सहकारी मी या गोष्टीवर डिस्कस केला अगोदर केलेलं आहे की तो नाल्याचं काम झालं पाहिजे होतं, ते झालं नाहीये. संरक्षण भिंत आहे, डोंगराच्या वरून जो पाणी येतो त्या संरक्षण भिंतीचा अजून पण संरक्षण भिंत अजून बनल्या नाहीये. विषय संरक्षण भिंत बनला नाहीये. प्लस आता काही 2-3 दिवस अगोदर मी आमच्या इकडे त्याच्या वरती गेलोय. तिकडे एमएससीबीचे काही पोल आहेत मोठ्या मोठ्या लाईनी गेल्यात, त्याच्या खालच्या पाण्यामुळे ना त्याची खालची सिमेंटचे कॉन्क्रीटचे विषय ते निघालेले आहेत. आता काही दिवसानंतर या महिन्यानंतर या वर्षानंतर आपण बोलू शकतो की त्या घटना घडायची ती शक्यता आहे. म्हणून आपण अशा गोष्टी भरपूर विभागातून अशा गोष्टी माझ्या विभागातून अशा मी असं काही गोष्टी मी उचललेल्या कचऱ्याच्या गाड्या असो, आयटीचा प्रॉब्लेम असो, पाण्याचा प्रॉब्लेम असो, अशा प्रॉब्लेम बरेच इकडे दिला जातो. पण आपल्या असताना त्या गोष्टी कमी प्रमाणात होतं. पण जर साई जप्त झोपडपट्टी आहे त्या विभागात पण मी फिरलेलो आहे. इकडे शौचालय जे स्वच्छ भारत अभियानच्या नावाने जेव्हा नरेंद्र मोदी शौचालय बनवलेले तिकडे ते शौचालय तिकडच्या लोकांच्या माध्यमातून जी बातमी आहे की तिकडे अशी अफवा टाकली होती की इकडे काय ते चुकीचं काम होतात म्हणून ते शौचालय तोडले गेले. आता ते देव जाणो की त्याचा विषय काय होता. तिकडे लोक उघड्यावर अजून पण शौचालय जातात. आता आपण आमदारांच्या नेतृत्वाखाली ते भूमिपूजन केलेलं आहे. त्या भूमिपूजनाला नाही कॉन्ट्रॅक्टर नाही इंजिनियर उपस्थित होते, ते आपण प्रत्यक्ष बघितलंय. पण ते आता आपण आपल्यामध्ये माध्यमातून ते काम आपण करणार आहे. बाकी रोड आहे, स्ट्रीट लाईट आहेत, भरपूर अशा काही गोष्टी तिकडे सांगितलं झोपडपट्टी अशी इथे हा विभाग त्या विभागामध्ये भरपूर होईल. आणि झोपडपट्टी असल्यामुळे तिकडे ज्या गोष्टी अशाच कारण आम्ही प्रचार रॅलीतून फिरतोय, अगोदरही गेलेलो आहे तो झाला. प्लस रोडला पाणी साचणं त्याच्यावरती काय अजून निवारण मिळत नाही. त्याच्यानंतर मग काला हनुमान अपना नगर तिकडचा रोडचा विषय आहे, रोड झाले नाहीयेत, बॅकेटचे रोड आहेत. त्याच्यानंतर नाले झाले, भरपूर अशा माझ्या अहवालमध्ये मी मांडलेल्या अशा भरपूर काही गोष्टी आहेत. पाचपल्ले नाला आहे तो उघडा सुटतोय, त्याला पॅकेजिंग साठी आपण बोललो की ते 1,21 कोटीचं काय काम होतं ते अजून पण झालेलं नाहीये. भरपूर वर्षापासून 9 9 9 10 वर्ष जवळ ही कामं रखडली गेली आहेत. ही कामं होत आहे इथं झालेत. ही जुनी कामं आहेत जी आपण करायची. थांब 100% कामं करणार नाही, 100 दिवसामध्ये कामाला आपण तयारी सुरुवात करणार आपला महापौर बसल्यानंतर. आता नवीन कामामध्ये साहित्य झोपडपट्टीमध्ये अंगणवाडी सेवा पाहिजे होती, ते नाही मिळत आहे. शौचालयाचा विषय तुम्हाला सांगितलेला आहे बरोबर ना. या विभागामध्ये मुलांना खेळण्याचं जे मैदान मिळतं आता रिझर्व जागा कुठे आहेत त्या शोधावे लागतील. असतील अतिक्रमण झालं असेल काही विषय असतीलच ते विषय. गार्डन मिळत नाही, आपला दवाखाना मिळत प्रभाग 3ची गोष्ट करतोय ना. गार्डन मिळत नाहीये, मैदानी मिळत नाही, आपला दवाखाना मिळत नाही, अंगणवाडी सेवा नाही मिळत आहे. रोडची जी हालत जी आहे, लोक बोलतात की बीजेपीच्या नावावरती ती लोक बोलतात की बीजेपी 1 वर्षात आली, 35 वर्षाची सत्ता होती पण ती पालिका त्यांच्या हातात होती ना. आम्ही स्वतः जाणवलं आहे, मी पालिकेत गेलो आहे कशा प्रकारे पालिकेमध्ये मनमानी चालते. आम्ही बघितले, स्वतःने बघितलं म्हणून. ज्यांना काय सकाळी 7ला कामाला ते 9ला घरी येतात, त्यांना काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून चेक करतात त्या गोष्टी फॉल्स आहेत,
फेक आहेत, अशा गोष्टी भरपूर काय आहेत. ते नेगेटिव्ह होणार आहे, मतं मागायची आहेत, कशी तरी मतं मागण्यासाठी काही करता येईल ते करावं लागेल ना. सीएम साहेबांनी आम्ही अहवाल पूर्ण वर्तन दिलं. सीएम साहेबांनी येऊन प्रत्यक्ष वसई, विरार आणि नालासोपारा आणि हा पूर्ण पट्टा गावापासून हा कशा प्रकारे डेव्हलपमेंट होणार आहे, कशा प्रकारे मांडणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला आपला महापौर पालिकेत बसावा लागेल. 1990 पर्यंत सत्ता आहे. आज जी लोक 5 वर्षापासून राहायला आहेत त्यांच्यासाठी ते नवीकरण आहे. पण आम्ही स्थानिक असल्यावर आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की कशा प्रकारे यांचं काम होते. अनौतरीच डेव्हलपमेंटच्या हिशोबावरती मी एक विषयावरती बोलतो की अनौतरी डेव्हलपमेंट झाले, आमच्यावरती पण येतील करून, पण त्याला कोणत्या प्रकारे त्या लोकांनी तालीम दिली. लोकांनी आमच्या लोकांनी भरपूर लोकांनी बघितले की मग अशा प्रकारे केलं तर, पण झेडचे 200 रुपये त्याला भेटतात ते कशा लक्ष घालतील. पालिका भ्रष्ट होती. त्याच्यावरचे आमचे काही जे काय नाव कोणाला घेणार नाही, जे काय होते सगळे भ्रष्ट होते. अगोदरचे नगरसेवक असतील ते लोक तुम्ही वॉर्ड टू वॉर्ड फिरले तर तुम्हाला कळेल ऍक्च्युएटली लोकांना म्हणजे की जेन्युअनली प्रश्न विचारला की जेन्युअनली कामं झाली का ते बोलतील काय झाले का नाही झालं. पण जर आपण या राजकारणात समाज राजकारण आल्यानंतर जेव्हा आपल्याला जसं एवढी कामं झालेली मिळत नाही ती कधी होणार आहे. आता काही स्टंटबाजी पण झालेली आहे, प्रत्यक्ष मस्तानी कामं पण करून घेतलेली आहेत लोकांनी. ठीक आहे केले, पण ती मला पण बरं वाटलं कारण ती लोकांची कामं झालेत. आता मला असं वाटतं की एक वर्षाची निवडणूक लागली तर लोकांची कामं होतील, रोड बनतील, जे काही विषय होतील बनतील. आणि अनेक रोड झाले, स्ट्रीट लाईट झाले, हे राजकारण याच्यापर्यंत सीमित मिळत नाही. आपल्याला विकासाच्या नावावरती जसं 4 रेल्वेचे नवीन ब्रिज बनतात त्याच्यावरती विचार करावा लागेल. वाहतूक कोणी कशी थांबेल त्याचा विचार, कारण लोक सकाळी 7ला येतात, 8 वाजता येतात. त्यांचं म्हणणं असते की 9:30 पर्यंत आपण घरी पोहोचलो, जेवलो, उद्या सकाळपर्यंत उठायचं काम आहे. पण शनिवार रविवार असे काही अचानक वाहतूक कोंडी होतात, त्याच्यामुळे लोक 10-11 वाजता घरी येतात. ते कधी येतील, कधी जेवतील, कधी झोपतील, कधी तसं झालं की आता कल्चर ऑफिस आपल्याकडे जवळ येते. सीएम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्याही सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी त्या सगळ्या होणार. पण त्यावेळेला आपल्याला पालिकेमध्ये भाजपाचा महायुतीचा महापौर बसवावं लागेल. निवडून आल्यानंतर कोणत्या कामांना तुम्ही पहिलं प्राधान्य द्याल आपल्या भागात? निवडून आल्यावर पहिला जे एवढ्या 9 या 10-15 वर्षामध्ये कामं सोडलेली आहेत, जी जनता मागते हे झालं पाहिजे. जनता आणि आम्ही मागतो हे झालं पाहिजे. पहिला त्या कामांना प्राधान्य दिलं. पहिला सर्वसामान्यांची जी मूलभूत जी कामं आहेत त्यांना जी पाहिजे ती कामं पहिला प्राधान्य दिली पाहिजे. त्याच्यानंतर मोठी कामं असं जी लोकांची जी आता 2 दिवस अगोदर सीएम साहेबांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. ज्या गोष्टी आम्हाला वाटतात की आम्ही चर्चा करतो, प्रत्येक माणूस चर्चा करतो, आपल्या बिल्डिंग मध्ये चर्चा करतो, रोडवर चर्चा करतो, त्या चर्चा मला वाटते भरपूर प्रमाणे मला वाटते की अहवालाच्या माध्यमातून सीएम साहेबांकडून पोचलेला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी सीएम साहेब मांडल्यानंतर जनतेला आता लोकांना उमेदवारांना विचारायची गरज लागणार का त्या गोष्टी पोहोचवल्यात. निवडून आल्यावरती ह्याच गोष्टी आहेत की जनतेची जी कामं रोड झाले, पाणी झालं, रस्ते, गटार, ह्या मूलभूत ज्या गरजा सध्या त्या घडीला ह्या जरुरी आहेत त्या आता पहिला कराव्या लागतील. हो ना. मग हॉस्पिटलचा विषय नालासोपारा झालेला आहे. सीएम साहेब बोलले की आपण एक नवीन कॉलेजचं पण करू. त्यांचं कॉलेज असताना मनमानी चालते ऍडमिशन. आपण जे काही पक्षाच्या माध्यमातून जे इकडे होणार आहे तिकडे कोणत्याही जातीचा कोणत्या पक्षाचा विचार न केला, सगळ्यांना सर्वसामान्य माणसांना एक समानपणे इज्जत दिली जावी. तो मुलगा असो, वयस्कर असो की 35 म्हणजे लेडीज असो, कोणी असो, एक्स वाय कोणी पण असो, जे येतील त्यांना आपण हात जोडून त्यांची कामं आपण मार्गी लावणार. आता 15 तारीखला निवडणूक आहे तर जनतेला काय आवाहन कराल? जनतेला आव्हान एवढंच करायचं आहे की बहुमताने मतदान करा. आपल्या हातामध्ये वसई विरारची पालिका घ्यायची आहे आणि आपल्याला स्वतः विकास करायचा. नगरसेवक म्हणून मी निवडून आलो म्हणजे मी करेल असं नाही. आपल्याला स्वतः मैदानात उतरावं लागेल, स्वतः पालिकेत बसावं लागेल, पालिकेत बसून आपल्याला ती कामं करावी लागेल. आणि मला असं वाटतं की पक्षाच्या महापौर बसल्यानंतर जेवढी पण लॉबी जी काही बसलेली आहे त्याच्यात काही लॉबी चांगली अशा काम करणारी जी नसेल ती काढली जाईल आणि काम करणारी लॉबी बसलेली. मला वाटतं की सर्वसामान्य माणूस एक पालिकेत जाऊन हक्काने बोलू शकतो की आम्हाला हे काम करायचं आणि ते काम होणार, 100% काम होणार. नक्कीच 16 तारीखला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि तेव्हाच आपल्याला समजेल की महापौर कोण बसणार आहे.
तनया मलणकर, आपलं महानगर विधान.